नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला वेगळ्याच पद्धतीने कोबीचे भजे कसे बनवायचे ते सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने खायला कुरकुरीत असे जिभेला पाणी सुटणारे हे कोबीचे भजे एकदा तरी बनवून बघा. एकदा जर बनवले तर पुन्हा पुन्हा कोबीचेच भजे बनवून खाशाल, इतके स्वादिष्ट असे लागतात. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण आता एक कोबीचा गड्डा घेतला आहे, त्याला सुरीच्या साह्याने कट करून घेऊया. या पद्धतीने मागचं देठ काढून टाका व त्याला व्यवस्थित 2 भाग करून कट करून घ्या. कट करताना एकदम बारीक असा कोबी कट करायचा आहे, जेणेकरून आपले कोबीचे भजे पण व्यवस्थित होतील. सर्व कोबी आता आपण या पद्धतीने चिरून घेऊया. चिरून झाल्यानंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया व एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही आवर्जून घाला. लसूण बारीक असा ठेचून घेतला आहे, त्याला घालून घेऊया. जिरपूड घालूया. ओवा घेतला आहे, ओवा असा हातावर चोळा आणि मग टाका, त्याने भजी स्वादिष्ट असे लागतात. त्याच्यामध्ये आता 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया. हळद पावडर टाकूया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया व कोबीला मीठ मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतकं डाळीचं पीठ घालूया. तुम्हाला जितके बी कोबीचे भजे बनवायचे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही डाळीचं पीठ घालू शकता. डाळीचं पीठ शक्यतो कमीच वापरा. मिश्रण मिक्स करताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, कोबीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते पीठ व्यवस्थित मिक्स होऊन जातं. आपल्याला पाण्याची गरज पडत नाही. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये आता चिमूटभर खायचा सोड्याकार टाकूया व त्याच्यावर अर्धसं लिंबू घेतलं आहे, लिंबाचा रस पिळून घेऊया, जेणेकरून आपले कोबीचे भजे एकदम कुरकुरीत असे होतील आणि व्यवस्थित फुलतील. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आता आपण एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं, तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर आता आपण सर्व भजे काढून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही भजे व्यवस्थित तळून घ्या. हे बघा, आपण आता त्यांना तळून घेऊया. जितके व्यवस्थित तळल्या जातात तितके भजे खायला व्यवस्थित लागतात आणि कुरकुरीत पण होता. एका बाजूने व्यवस्थित तळून घ्या. आता आपण दुसऱ्या पण बाजूने व्यवस्थित तळून घेऊया. तर खूप मधुर असा सुटला या कोबीच्या भज्यांचा. एकदा तरी बनवून बघा. एकदा जर बनवले तर पुन्हा पुन्हा बनवून खाशाल, इतके स्वादिष्ट असे लागतात. या पद्धतीने सर्व भजे आता आपण असेच तळून घेऊया. आपले गरमागरम कोबीचे भजे तयार झाले. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कुरकुरीत असे कोबीचे भजे तर एकदा तरी बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.